नमस्कार। आज आपण ओट्स आणि मखाण्यापासून हेल्दी मोदक बनवणार आहोत। फक्त 3 साहित्यांचा वापर करून हे झटपट मोदक आपण तयार करणार आहोत। खायला खूपच स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी मी ओट्स, गूळ आणि मखाणे ह्यांचा वापर केलेला आहे। सगळ्यात आधी आपण मखाणे भाजून घेणार आहोत। मखाणे भाजायला जास्त वेळ लागत नाही, साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये छान क्रिस्पी असे मखाणे तयार होतात। कमी गॅसवरतीच हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत। मखाणे आता भाजले गेलेले आहेत। आता आपण ते काढून बाजूला ठेवून देऊ। मखाणे भाजल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी ओट्स घालून ते भाजून घेणार आहोत। ओट्स भाजताना देखील गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। ओट्स देखील छान क्रिस्पी झाले की गॅस बंद करायचा आणि ओट्स ताटामध्ये काढून घेऊयात। हे भाजलेले ओट्स आणि मखाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे ही बारीक पावडर तयार केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पुन्हा हे सगळं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे अगदी झटपट हे आपलं मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि आता त्याचे आपण मोदक बनवायला घेऊ। मोदक बनवण्यासाठी मी अशा पद्धतीचा साचा वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा साचा वापरू शकता। फक्त मोदकच नाही तर लाडू बनवून सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता। ब्रेकफास्टसाठी हा खूपच हेल्दी पर्याय आहे। अशा प्रकारे कमी साहित्यांमध्ये झटपट तयार होणारा हेल्दी असा हा ओट्स मखाना मोदक तयार झालेला आहे। ही सोपी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।